श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपल्या देवाऱ्यात स्वामींची एक छान मूर्ती असावी. मूर्ती प्रत्यक्ष देवाचं रूप मानली जाते, पण मूर्तीची स्थापना करत असताना आणि तिची सेवा करताना काही महत्त्वाचे नियम असतात, ते सुद्धा पाळणं गरजेचं असतं. स्वामींची मूर्ती कशी असावी, तिचा आकार किती असावा आणि नित्य सेवा कशी करावी, चला तर मग जाणून घेऊया. आता बघा, बरेच जण म्हणतात की अंगठ्या एवढीच मूर्ती असावी. अंगठ्या एवढीच असावी कारण आपण जेव्हा पूजा करत असतो ती आपल्याला सोयीस्कर पडावी. म्हणजे जेवढी मोठी मूर्ती असते तेवढं त्याचं तुम्हाला जास्त जपावं लागतं, तेवढी तुम्हाला पूजा किंवा त्याची बंधनं असतात ती पाळावी लागतात. शास्त्रात गृहस्थाश्रमी लोकांसाठी म्हणजेच आपल्यासारख्या संसार करणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाचा संकेत दिलाय. अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती नको, कारण देवाऱ्यातील मूर्ती आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा सुमारे 3 ते 4 इंच असावी, त्यापेक्षा मोठी नसावी. कारण मूर्ती जेवढी मोठी तेवढी त्यातील देवत्व जागृत ठेवण्यासाठीची सेवा कडक करावी लागत असते. मोठ्या मूर्तीला मंदिराप्रमाणेच उपचार द्यावे लागतात, जे घरामध्ये रोजच्या धावपळीत शक्य होत नाही. त्यामुळे लहान मूर्ती किंवा मोठी भक्ती हा मंत्र, लहान मूर्ती आणि मोठी भक्ती हा मंत्र लक्षात ठेवायचा. ज्यांना कोणाला मोठ्या मूर्ती घरात ठेवून पूजा करायला जमत असेल त्यांनी अवश्य मोठी मूर्ती घरात ठेवायची आहे, असं काहीही बंधन नाहीये. छोटी मूर्ती किंवा मोठी मूर्ती. आता मूर्ती कोणत्या धातूची आहे किंवा कशाची आहे? स्वामींची मूर्ती शक्यतो पितळ किंवा पंचधातू किंवा अष्टधातूची असावी. धातूमध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता जास्त असते. पण बऱ्याच जणांकडे आता दुसऱ्या पण मूर्त्या भेटतात बघा, त्या पण असतात, तर त्याही असलं तरी काही हरकत नसते. धातूच्या मूर्तीवर आपण रोज पाणी किंवा दुधाचा अभिषेक करू शकतो, ज्यामुळे मूर्ती खराब नाही. दुसरी जर मातीची वगैरे मूर्ती असेल तर ती थोड्या दिवसांनी बऱ्यापैकी खराब होते किंवा त्याच्यावरचं पॉलिश जे आहे ते निघायला सुरुवात होते. म्हणून आता कशाची, मार्बल किंवा संगमरवर किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला खूप सुंदर असल्या तरी वारंवार अभिषेक केल्यानं त्या झिजू शकतात किंवा त्याचा रंग निघू शकतो. त्यामुळे धातूची मूर्ती निवडावी. आता ज्याच्याकडे जी आहे ती सुद्धा चालते, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. मूर्ती घरामध्ये असणं म्हणजे स्वामी साक्षात आपल्यासोबत राहणं. त्यामुळे त्यांची सेवा पाहुण्यांसारखी नाही तर घरातील सदस्यासारखी करावी. मूर्तीला दररोज सकाळी साध्या पाण्यानं किंवा पुरुष सुक्तानं अभिषेक करणं अपेक्षित असतं. स्नानानंतर मूर्ती स्वच्छ पुसून त्याला कापसाचं वस्त्र किंवा अत्तर अर्पण करा. जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामुळे दररोज अभिषेक करणं शक्य नसेल तर मूर्तीपेक्षा फोटो ठेवणं केव्हाही श्रेयस्कर, कारण मूर्तीची सेवा खंडित होणे शास्त्रात योग्य मानलं जात नाही. मूर्ती कधीही पोकळ नसावी, ती भरीव असावी. मूर्तीला तडा गेलेला नसावी, म्हणजे भग्न नसावी. देवाऱ्यात स्वामींची एकच मूर्ती असावी, एकापेक्षा जास्त नको. दर गुरुवारी मूर्तीला पंचामृताने अभिषेक केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तर शेवटी एकच लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्या सोहळ्या ओळ्याच्या पेक्षा तुमच्या मनातील भाव जास्त महत्वाचा वाटतो. जर तुम्ही नियमांचे पालन करून स्वामींची मूर्ती सेवा करू शकत असाल तर नक्कीच करा. नसेल तर फोटोची सेवा ही तितकीच श्रेष्ठ आहे. स्वामी म्हणतात, मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान असली पाहिजे. फक्त तुमची श्रद्धा अडळ असू द्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.